बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी आहे। उद्धव ठाकरे उद्या पुणे दौऱ्यावर आहेत। शाखा प्रमुखांना उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार आहेत। आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते संवाद साधणार आहेत। म्युझिक संकुलाचं उद्धव यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे। तर उद्धव ठाकरे उद्या पुण्यात येणार असल्याने शिवसैनिकांमध्ये उत्साह दिसून येतोय। याच दौऱ्यासंदर्भात पुण्यातील नेत्यांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांनी। उद्धव ठाकरे हे उद्या पुणे दौऱ्यावरती येत आहेत। 3 ते 4 कार्यक्रमांचं आयोजन पुणे शहर शिवसेनेकडून करण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे आगामी महानगरपालिका या पार्श्वभूमीवरती शिवसैनिकांमध्ये एक उत्साह निर्माण करण्यासाठी उद्धव ठाकरे हे स्वतः पुण्यामध्ये येणार आहेत आणि भरगच्च असे कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहेत। आता अण्णाभाऊ साठे सभागृहामध्ये जे कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहेत त्याची पाहणी पुणे शहर शिवसेनेच्या वतीने करण्यात आलेली आहे। दोन्ही शहराध्यक्ष त्याचबरोबर वसंत मोरे यांच्या मार्फत ही पाहणी केलेली आहे। काय नेमकं म्हणजे विधानसभा निवडणूक झाल्यानंतर पहिल्यांदा आता उद्धव ठाकरे पुण्यामध्ये येत आहेत, कशा पद्धतीचं नियोजन आहे, पक्षाकडून काय कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय? मुळामध्ये पक्षाकडून एक शाखा प्रमुखांची संवाद हा महत्वाचा कार्यक्रम आहे। त्याचप्रमाणे वसंतराव मोरेंनी जी अजित नागरी पतसंस्था होती जवळजवळ 1500 ते 1600 लोकांचे 7 ते 8 कोटी रुपये वाचवलेले आहेत आणि त्या लोकांना नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट देण्यासाठी खास साहेब येणार आहेत आणि त्यासाठी ही जय्यत तयारी आमची चालू आहे। पहिल्यांदाच निवडणुकीच्या तोंडावरती उद्धव साहेब पुण्यात येतात। त्यानिमित्त पहिल्यांदा साहेब मुंबईवरून आल्यानंतर पत्रकारांशी आपल्या पत्रकार भवनमध्ये वार्तालाप करतील। साधारण 12चं टायमिंग त्या कार्यक्रमाचं दिलेलं आहे। 12 वाजता साहेब तिथं असतील आणि 40 मिनिटाचा वार्तालाप होऊन साहेब साधारण 1 वाजेपर्यंत अण्णाभाऊ साठे सभागृहात येतील। इथला 1-1.5 तासाचा कार्यक्रम आहे की पहिल्यांदा अजित नागरी पतसंस्थेच्या महिलांना जे काही नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट द्यायचे ज्या कर्जमुक्त झाल्याच्या त्याच्यातल्या महिलांना कर्जमुक्त झाल्याचे तिथं नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट त्यांच्या हातामध्ये मिळतील। त्यांना साहेब तिथं पण मार्गदर्शन करतील। त्याच्यानंतर वरच्या हॉलमध्ये ज्या ठिकाणी शाखा अध्यक्ष आणि शहरातील पदाधिकारी यांची एक छोटेखानी बैठक त्या ठिकाणी आयोजित केली आहे। अशा शाखा अध्यक्षांना आणि तिथल्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शनासाठी या ठिकाणी बोलवले। त्यामुळे काही ठिकाणी जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक असतील किंवा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची निवडणूक आहे किंवा पुणे महानगरपालिकेची निवडणूक आहे किंवा आपल्या देवाची उरुळी आणि फुरसुंगी या नगरपालिकेची पण निवडणूक आहे। मग त्या ठिकाणची सुद्धा शाखा अध्यक्ष या ठिकाणी मीटिंगसाठी येणार आहेत। आम्ही जरी लोकसभेची निवडणूक लढवत नसलो तरी पदाधिकाऱ्यांच्या आग्रहाखातर गटप्रमुखांच्या मेळाव्यासाठी गणेश कला क्रीडा मंच या ठिकाणी साहेबांनी आम्हाला मार्गदर्शन केलं होतं। त्यानंतर दोन्ही निवडणुका झाल्या। पुण्यामध्ये आम्हाला एकही उमेदवारी नव्हती, फक्त कोथरूड सोडली तर। त्यामुळे साहेब इतर मतदारसंघामध्ये व्यस्त होते आणि त्यानंतर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा साहेब पुणे शहरात येत आहेत। सर्व पदाधिकारी सर्वसामान्य जनता त्यांच्या आतुरतेने या ठिकाणी वाट पाहत आहेत। कॅमेरामन तुषार ननवरेसह अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। कट प्रमुख कोण आहेत हे लहान मुलांनाही माहिती आहे असं म्हणत वसंत मोरेंनी एकनाथ शिंदेंवर निशाणा साधलाय। शिंदेंचा मेळावा हा फक्त टीका करणारा होता। कट प्रमुख भाजप आहे हे कुणीही सांगेल असं वक्तव्य वसंत मोरेंनी केलंय। याविषयी वसंत मोरेंशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांनी। खरं कट प्रमुख कोण आहे हे उभ्या महाराष्ट्राला लहान पोराला जरी विचारलं ना तरी प्रत्येक लहान पोरग सुद्धा सांगेल। महाराष्ट्राला पडलेल्या प्रश्नांविषयी बोलण्याऐवजी की बाबा आम्ही काय करतोय, ओला दुष्काळ जाहीर करतोय का नाही का, या सगळे बाजूला राहिलं आणि फक्त ठाकरे फॅमिलीवरती टीका करण्याचं काम हे त्या ठिकाणीच आहे। जे काय जे पक्ष फुटल्यापासून जे चालू आहे त्याच्या व्यतिरिक्त दुसरे कुठल्याच तरी ओढल्या गेल्या नाहीत। फक्त ते आणि तेवढंच फक्त म्हणजे जो काल मेळावा नव्हता तो टीकेचा फक्त टीका करण्यामागे ती लोक अडकलेली आहेत। ते आता विचारायला लागले यांच्यामध्ये कटाप्पा कोण आहे, बाहुबली कोण येते, हे कुणी कटाप्पा को किसने मारा हे आता कळेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।